विदर्भ साहित्य संघ शाखा जांब यवतमाळ आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने उंबटू इंग्लिश स्कूल जांब यवतमाळ या ठिकाणी 69व्या विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती स्थानिक विश्रामगृह यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली। हे संमेलन 1 नोव्हेंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होईल। संमेलन परिसराला स्मृती विशेष राजानंद गडपायले साहित्य नगरी असं नाव देण्यात आलं असून स्वर्गवासी य.खु. देशपांडे यांचं नाव व्यासपीठाला देण्यात आलंय। ग्रंथ प्रदर्शनीला स्वर्गवासी वाना देशपांडे यांच्या नावाने सन्मानित करण्यात आले। प्रवेशद्वाराला कविवर्य स्मृतिशेष शंकर बडे यांचं नाव देण्यात आले। ग्रंथ प्रकाशन दालनात स्मृतिशेष कलीम खान यांचं नाव देण्यात आले। संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, निमंत्रक आणि इतर सर्व मान्यवरांची निवड करून निमंत्रित करण्याची जबाबदारी ईश्वर फाउंडेशनचे प्रतिनिधी तथा आयोजक हेमंतकुमार कांबळे यांच्या आयोजन समितीला देण्यात आली आहे। यवतमाळ ही परिवर्तनाची सांस्कृतिक भूमी असून या ठिकाणी होऊ घातलेले हे संमेलन यशस्वीरित्या पार पडेल असा विश्वास विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला विदर्भ साहित्य संघ नागपूरचे निमंत्रक प्राचार्य तीर्थराज कापगते, सुप्रसिद्ध साहित्यिक गणेश चव्हाण, विदर्भ साहित्य संघ शाखा जांबचे सचिव मनोहर शहारे, ईश्वर फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि आयोजक हेमंत कुमार कांबळे, कोषाध्यक्ष अरुण नक्षणे आदी मान्यवर उपस्थित होते। साहित्य संघाचे विदर्भ 69वे विदर्भ साहित्य संमेलन हे जांब यवतमाळ येथे 1 व 2 नोव्हेंबर घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी यवतमाळमध्ये 20 या संमेलनाच्या तारखा घोषित करण्यात आलेल्या आहेत। या संमेलनामध्ये 2 दिवसीय संमेलनामध्ये, कारण हे संमेलन घेण्याचे जे आयोजक आहेत ते श्री हेमंत कुमार कांबळे आणि जांब शाखेचे जे सचिव आहेत मनोहरराव शहारे यांच्या पुढाकाराने आणि एका निसर्गरम्य परिसरात, निसर्ग शाळेच्या परिसरामध्ये या संमेलनाचं आयोजन होत आहे आणि यवतमाळला जी पूर्ण साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा जी लाभलेली आहे आणि त्या परंपरेतनं एक वेगळा संदेश संमेलन कसं असावं या दृष्टिकोनातून या यवतमाळमधून पुढील पिढीपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून या संमेलनाची पुढील तयारी करण्यात। प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ नागपूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.